मित्रांनो, काल आपण कॉन्व्हेक्स लेन्समुळे इमेजेस कशा तयार होतात ते शिकायला सुरुवात केलेली होती। त्यात आपण 3 रूल्स बघितले, 3 वेगवेगळ्या प्रकारचे स्पेशल लाईट रेज बघितले की जे रिफ्रॅक्शन नंतर कुठं जातात आणि त्या 3 पैकी कोणत्याही 2 रेजचा उपयोग करून आपण इमेजेस कशा तयार होतात ते बघत होतो। काल 2 केसेस आपण शिकलो, आज त्याच्या पुढच्या 2 केसेस बघणार आहोत। तिसरी केस आहे ऑब्जेक्ट बियॉन्ड 2f। हा लेन्स आहे, हे ऑप्टिकल सेंटर आहे, हा त्याचा पहिला फोकस, हा दुसरा फोकस आणि ही जी लांबी आहे, हे जे अंतर आहे O आणि F मधलं, हे आहे फोकल लेंथ। याच्या डबल अंतरावरती जो पॉइंट असतो तो असतो 2f। तसंच इकडं सुद्धा हे फोकल लेंथ, त्याच्या दुप्पट अंतर 2f। हा जो पॉइंट आहे तो 2f2 आणि हा 2f1 म्हणायचा। आता आपली वस्तू, काल आपण 2 केसेस बघितल्या होत्या। पहिली केस होती ऑब्जेक्ट ॲट इन्फिनिटी, अनंत अंतरावरती। आता ती वस्तू थोडी जवळ आणूयात, पण इतकी पण जवळ नको की 2f च्या आत, 2f च्या पलीकडेच ठेवायचे, पण अगदी इनफायनाइट डिस्टन्सवर नको आहे। तर जेव्हा ऑब्जेक्ट 2f च्या पलीकडे असतं, बियॉन्ड 2f असतं, तेव्हा त्याची इमेज कशी मिळते ते आपण बघूयात। 3 रेज आपण शिकलेलो होतो, त्यापैकी कोणतेही 2 रेज तुम्ही काढा। पहिला रे प्रिन्सिपल ॲक्सिसला पॅरलल येतो आणि तो रिफ्रॅक्ट होऊन फोकस मधून पुढे जातो। हा बघा, हा ग्रीन कलरचा पॅरलल रे रिफ्रॅक्ट होऊन फोकस मधून गेलेला आहे। रिफ्रॅक्टेड रे रेड कलरने दाखवलेले आहेत, इन्सिडेंट रेज हे ग्रीन कलरने दाखवलेले आहेत। पण याचा अर्थ असा काढू नका की लेन्स मधनं पलीकडे जाताना लाईटचा कलर चेंज होतो, असं नाही ते बरं का। हा ग्रीन कलरचा दाखवला तो इन्सिडेंट रे आहे, हा पॅरलल आला आणि तो लेन्सच्या पुढे गेल्यानंतर कसा जातो, फोकस मधून जातो। आता दुसरा रे जो फोकस मधून जातो तो रिफ्रॅक्ट होऊन पॅरलल जातो, बरोबर आहे का। पॅरलल जाणारा रे फोकस मधून जातो आणि फोकस मधून जाणारा रे पॅरलल जातो, सोपं आहे। आता जिथं हे रेज छेदतात, इंटरसेक्ट होतात, त्या ठिकाणी इमेज तयार होते। इमेज इज फॉर्म्ड ॲट द पॉइंट वेअर द रेज इंटरसेक्ट। आता हा हे जे ऑब्जेक्ट आहे त्यातला हा पॉइंट A न दर्शवलाय, हा B न दर्शवलाय। आता A ची इमेज कुठे तयार झाली, हे रेज कुठून निघालेले आहेत, A पासून निघालेले आहेत। रेज originating from A pass through the lens and intersect at point A dash। आणि याचा बेस, आता इथं B हा पॉइंट प्रिन्सिपल ॲक्सिस वर आहे, त्यामुळे तो B हा, त्याची इमेज B डॅश ही प्रिन्सिपल ॲक्सिस वरच मिळते। आणि आता जर तुम्ही A आणि B जोडले तर तुमच्या लक्षात येईल की ही वस्तू, हा ऑब्जेक्ट कसा होता, अपराइट होता। त्याची इमेज कशी मिळाली हो, इन्व्हर्टेड। आपण पोझिशन ऑफ इमेज बघूयात, कुठं तयार झाली इमेज, बघा नी F आणि 2f यांच्यामध्ये, लक्षात येतंय का, कुठं इमेज तयार झाली, F आणि 2f यांच्यामध्ये। ऑब्जेक्ट कुठं आहे, 2f च्या पलीकडं, इमेज कुठं तयार झाली, F आणि 2
2f च्या मध्ये. आता काही जण म्हणतील तिसरा रे काढल्यावर इमेज कुठं तयार होईल. लक्षात घ्या, तिसरा रे हा सुद्धा इथंच येणार, पण एक पॉइंट निश्चित करण्यासाठी टू फिक्स वन पॉइंट वी नीड ओनली 2 लाईन्स. तरी पण कन्फर्म करूया. हे बघा, ही पट्टी आहे. तिसरा रे कसा असतो, ऑप्टिकल सेंटर मधून जाणारा. ऑप्टिकल सेंटर मधून जाणारा रे हा पुढं तसाच जातो विदाउट डेविएशन. मी तुम्हाला फक्त दाखवतोय. बघा, हा ए पॉइंट आणि हा ओ पॉइंट जर जोडला तर ही लाईन कुठून पास होईल, बरोबर इथे इंटरसेक्ट होते. कळलं का? म्हणजे तुम्ही कोणतेही रेज काढले तरी ते सगळे रेज इथंच एकत्र येणार आहेत. लक्षात येतंय? तर पोझिशन ही कोणतेही रेज काढले तरी इथंच असणार आहे, बिटवीन F2 अँड 2F2. क्लिअर? नेक्स्ट, साइज ऑफ इमेज. तुम्हीच बघा, याच्यापेक्षा ऑब्जेक्ट पेक्षा ही साइज कशी आहे. द इमेज इज स्मॉलर दॅन द ऑब्जेक्ट. याला म्हणतात रिड्यूस्ड इमेज किंवा डिमिनिश्ड इमेज. समजतंय का बघा. आणि तिसरा पॉइंट आहे नेचर. नेचर मध्ये आपण दोन गोष्टी सांगत असतो. रियल आहे का, रियल आहे का बरं, कारण ऍक्च्युअल रेज इंटरसेक्ट झाले. जर रेज ऍक्च्युअल इंटरसेक्ट होत असतील तर इमेज फॉर्म्ड इज रियल. आता कालच सांगितलं, रियल इमेज ही जनरली इन्व्हर्टेड असतेच, पण कालच्या इमेज मध्ये मी तुम्हाला प्रत्यक्ष दाखवू शकलो नव्हतो. आज इथं तुम्हाला कळेल. बघा, ही इमेज इन्व्हर्टेड आहे आणि रियल आहे. रियल इमेज ही नेहमी इन्व्हर्टेडच मिळते, हे लक्षात ठेव. आता दुसऱ्या पुढच्या केसकडे वळूयात. ऑब्जेक्ट बिटवीन F अँड 2F. इथं काय झालं, ऑब्जेक्ट बियॉन्ड 2F होतं आणि इमेज तयार झाली होती F आणि 2F च्या मध्ये. आता आपण ऑब्जेक्टला F आणि 2F च्या मध्ये घेऊयात. आता इकडं आहे म्हणून F1 आणि 2F1 म्हणायचं, इकडं असतं तर F2 आणि 2F2 म्हणायचं, बरोबर. आता ऑब्जेक्ट या ठिकाणी आहे. आपले 3 स्टँडर्ड रेज, त्यातले कुठलेही 2 रेज निवडा. पहिला रे, इथं एरो दाखवायचं राहिलं. पहिला रे पॅरलल जातो. पॅरलल जाणारा रे पुढे कसा जातो, फोकस मधून जातो. पॅरलल जाणारा रे फोकस मधून जातो आणि पॅरलल जाणारा रे फोकस मधून जातो आणि ऑप्टिकल सेंटर मधून जाणारा रे तसाच पुढे जातो. पॅरलल जाणारा रे फोकस मधून जातो आणि ऑप्टिकल सेंटर मधून जाणारा रे तसाच अनडेविएटेड असतो. तुम्ही जर तिसरा रे काढला असा F मधून जाणारा तर तो सुद्धा, हे बघा, हे असं होईल, असं इथं जाईल आणि फोकस मधून जाणारा रे नंतर पॅरलल जातो, तो बरोबर याच्यातून जाणार. त्यामुळे तुम्ही कुठलेही रेज कन्सिडर करा, ते सगळे इथंच एकत्र येणार आहेत. द इमेज विल बी फॉर्म्ड ॲट दिस पॉइंट ओनली. कळतंय का? आता ही इमेज कुठं तयार झाली ते बघा. कुठं तयार झाली, 2F च्या पलीकडे. पोझिशन बघा, ऑब्जेक्ट जर F आणि 2F च्या मध्ये असेल तर इमेज नेहमी 2F च्या पलीकडे तयार होते. याच्या एक्झॅक्टली उलट आहे. इथं ऑब्जेक्ट इज बियॉन्ड 2F अँड इमेज इज बिटवीन F अँड 2F. इकडं ऑब्जेक्ट इज बिटवीन F अँड 2F, इमेज इज बियॉन्ड 2F. कळलं का? ह्या 2 केसेस मी का घेतलेत कळलं का? पुस्तकातला सिक्वेन्स वेगळा आहे, पण ह्या 2 केसेस एकमेकाच्या कॉम्प्लिमेंटरी आहेत. ओके, बघा आता
याच्याकडे उलट झालंय. साईज बघा बरं, इथं ऑब्जेक्ट तुम्हाला जेवढं दिसतंय त्याच्यापेक्षा इमेज मोठी आहे. साइज ऑफ इमेज इज लार्जर दॅन द ऑब्जेक्ट. मग कसली इमेज म्हणायचं त्याला? एनलार्ज्ड इमेज. ओके. आणि नेचर बद्दल काय सांगाल? रियल अँड इन्व्हर्टेड. का रियल? ऍक्च्युअल रेज इंटरसेक्ट होतात म्हणून. ऍक्च्युअल रेज इंटरसेक्ट होतात म्हणून ही रियल इमेज आहे. आणि इन्व्हर्टेड आहे हे डोळ्यांना दिसतंयच. ओके. आता ह्या दोन्ही मध्ये काय कंपॅरिझन करू शकतात? जेव्हा बघा ऑब्जेक्ट असो नाही तर इमेज असो, 2f च्या पलीकडे जे आहे ते मोठं आणि 2f च्या अलीकडे जे आहे ते छोटं आहे. ऑब्जेक्ट 2f च्या पलीकडे आहे तर ऑब्जेक्ट मोठं. इथं इमेज 2f च्या पलीकडे आहे तर इमेज मोठी. आणि जे 2f च्या अलीकडे आहे ते छोटं आहे. हे बघा 2f च्या अलीकडे इथं इमेज तयार झाली तर इमेज लहान आहे. आणि इथं 2f च्या अलीकडे म्हणजे लेन्सच्या बाजूला तर का 2f च्या अलीकडे ऑब्जेक्ट आहे तर ते लहान आहे. लक्षात येतंय का? बाकी इमेजेस या रियल आणि इन्व्हर्टेड आहेत. त्या दोन केसेस समजल्या का? ओके. या प्रत्येक केस वरती तुम्हाला वेगवेगळे क्वेश्चन्स, एकतर डायग्राम काढा म्हणून प्रश्न विचारतील किंवा इमेजच्या नेचर बद्दल किंवा पोझिशन साइज बद्दल क्वेश्चन्स विचारतील आणि याच्यावर न्यूमेरिकल क्वेश्चन्स सुद्धा विचारतील. तर हा व्हिडिओ तेवढा पुन्हा पुन्हा बघून हे समजून घ्या. तुम्ही ह्या डायग्राम्स वहीत काढण्याचा सराव करा. ओके.